Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, today we shall discuss one more bridge course activity of Standard 10 Subject English Lower Level. In this activity we shall discuss how to improve our expressions or phrases. अर्थात एखादा पॅसेज रीड केल्यानंतर त्या पॅसेजमध्ये आलेले एक्सप्रेशन्स किंवा ज्याला आपण फ्रेजेस म्हटलेले वाक्यप्रचार ते कशाप्रकारे फाइंड आउट करायचे आणि त्यांचा मीनिंग कशाप्रकारे गेस करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फॉर दिस ॲक्टिव्हिटी वी हॅव गिवन नंबर 21, ॲक्टिव्हिटी नंबर 21. अशाच प्रकारे ॲक्टिव्हिटी नंबर 20 पण याच्याशी रिलेटेड होतं, हाऊ टू फाइंड आउट और हाऊ टू इम्प्रूव्ह द वोकॅब्युलरी. जे ॲक्टिव्हिटी नंबर 20 लास्ट व्हिडिओमध्ये बघितली ती अशा प्रकारचीच होती. इथे फक्त फ्रेजेस दिलेले आहेत, न्यू वर्ड्सच्या ऐवजी फ्रेजेस. ओके. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ही ॲक्टिव्हिटी शिकण्यापाठीमागे उद्देश काय आहे तो अगोदर आपण समजून घेऊया. टू एनेबल द स्टुडंट्स टू लर्न न्यू वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स. या ॲक्टिव्हिटीजमधून स्टुडंट्सना विद्यार्थ्यांना इनेबल शक्य होणार आहे. काय शक्य होणार आहे? टू लर्न न्यू वर्ड्स अँड एक्सप्रेशन. नवीन शब्द आणि एक्सप्रेशन्स म्हणजे फ्रेजेस किंवा बोललेलं जे वाक्य आहे ते शिकणार आहेत विद्यार्थी. नेक्स्ट, टू एनेबल देम टू यूज एक्सप्रेशन्स इन डिफरंट सिच्युएशन. विद्यार्थी अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स किंवा अभिव्यक्ती व्यक्त केलेले वाक्य किंवा फ्रेजेस स्वतः यूज करायला शिकणार आहेत. देन टू एनेबल द स्टुडंट टू गेन फ्लुएन्सी थ्रू वर्ड्स अँड एक्सप्रेशन. या न्यू वर्ड्समधून किंवा या फ्रेजेसमधून ते काय गेन करणार आहेत, मिळवणार आहेत की एक फ्लुएन्सी बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, इंग्लिश लिहिण्यामध्ये फ्लुएन्सी म्हणजे न अडखळता कशाप्रकारे बोलावं, त्यांचा यूज कसा करावा हे विद्यार्थी शिकणार आहेत. देन आणखीन एक ऑब्जेक्टिव्ह आहे, टू एनेबल देम टू रीड द एक्सप्रेशन्स अँड देअर प्रॉपर युजेस इन डेली लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारच्या एक्सप्रेशनचा हाऊ टू यूज, त्याचा यूज कशाप्रकारे करावा हे विद्यार्थी शिकणार आहेत. अँड लास्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू डेव्हलप देअर थिंकिंग स्किल. सर्वात महत्त्वाचं विद्यार्थ्यांचं थिंकिंग स्किल, वैचारिक कौशल्य डेव्हलप होणार आहे, विकसित होणार आहे बाय डुईंग डिफरंट ॲक्टिव्हिटीज. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण केल्यामुळे. चला तर आपण सुरुवात करूया. हो, बट बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस व्हिडिओ ॲज युज्युअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. ओके, लेट्स गो. सुरुवात करूया. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत त्या बघूया आपण. फर्स्ट वन, रीड ऑल द एक्सप्रेशन्स केअरफुली. जे एक्सप्रेशन तुम्हाला समोर दिसतात ते काळजीपूर्वक वाचा अँड ट्राय टू गेट द मिनिंग. आणि त्यांचा अर्थ काय आहे तो पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट, लिसन द एक्सप्रेशन्स अटेंटिव्हली. जेव्हा टीचर ते एखादे फ्रेजेस किंवा एक्सप्रेशन बोलून दाखवतील ते काळजीपूर्वक अटेंटिव्हली लक्ष देऊन ऐका. टू अंडरस्टँड द मिनिंग, त्याचा अर्थ समजावून घेण्यासाठी. नेक्स्ट, गेस द मिनिंग ऑफ एक्सप्रेशन्स अँड शेअर विथ युअर पार्टनर. अशा प्रकारे एक्सप्रेशन्स आल्याचा अर्थ तुम्ही गेस करा, तो स्वतः अंदाजाने काढा आणि तुम्ही तुमच्या पार्टनर मित्रांना तो मिनिंग सांगू शकता, शेअर करू शकता. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन, कीप एनी गुड इंग्लिश डिक्शनरी विथ यू. आणि जर तुम्हाला एक्सप्रेशन्स किंवा त्या फ्रेजेसचा अर्थच कळत नसेल, माहीत होत नसेल तर अशा वेळी एखादी चांगली डिक्शनरी जवळ ठेवा की ज्याची तुम्हाला हेल्प होऊ शकते. अँड लास्ट वन इज कंप्लीट ऑल ॲक्टिव्हिटीज ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन्स. याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज किंवा ज्या कृती दिलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण सोडवायच्या आहेत. आता आपण सुरुवात करूया. लर्निंग ॲक्टिव्हिटी काय आहे बघा. टीचर आस्क टू रीड द टेबल ऑफ एक्सप्रेशन्स केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड. इथे तुम्हाला मी एक टेबल दाखवणार आहे जे तुमच्या ब्रिज कोर्समध्ये आहे. त्याच्यामध्ये काही फ्रेजेस, त्यांचा मिनिंग आणि त्यांचा यूज दिलेला आहे तो काळजीपूर्वक आपण समजून घेऊया. नेक्स्ट, देन टीचर रीड एक्सप्रेशन. मी तुम्हाला ते एक्सप्रेशन्स वाचून दाखवेन विथ मिनिंग, त्याचा अर्थ पण समजावून देईन. अँड एक्झाम्पल फ्रॉम द टेबल. टेबलमध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन. टीचर ऑल्सो एक्सप्लेन्स द मिनिंग ऑफ एक्सप्रेशन. एक्सप्रेशन्स म्हणजे ते जे फ्रेजेस आहेत की जे वाक्यप्रचार आहेत जे की इम्पॉर्टंट वर्ड्स आपण त्यांना म्हणू शकतो, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. टीचर टेक्स अन ॲक्टिव्हिटी अँड ऑल्सो सपोर्ट ऑल स्टुडंट टू कम्प्लीट. ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्याकडून करून घ्यायची आहे, पण बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक, बिकॉज ऑफ दिस ऑनलाईन टीचिंग इट इज इम्पॉसिबल टू डू ॲक्च्युअली इन ऑफलाईन. ऑफलाईन सगळं घेणे ते शक्य होत नाही.
लेट इट बी. स्टुडंट्स फॉलो ऑल इन्स्ट्रक्शन्स अँड ट्राय टू कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. विद्यार्थ्यांनी सर्व सूचनांचं पालन करून तुम्ही स्वतः देखील ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत. आता आपण डायरेक्ट सुरुवात करूया. डेफिनेशन एक व्याख्या दिली आहे. द ॲक्ट ऑफ एक्सप्रेसिंग अ पर्टिक्युलर वर्ड. एक्सप्रेसिंग म्हणजे व्यक्त करणे, बोलणे. एखादा विशेष शब्द जेव्हा बोलला जातो किंवा फ्रेज किंवा वाक्यप्रचार बोलला जातो, ऑर अ फॉर्म ऑफ वर्ड्स किंवा शब्दांची वेगवेगळी रूपं जी जेव्हा तुमच्यासमोर मांडली जातात. द मॅनर ऑर फॉर्म विच अ थिंग एक्सप्रेस इन अ वर्ड्स, म्हणजे जे काही तुमचे विचार आहेत ते फ्रेजेसच्या रूपामध्ये, वाक्यप्रचाराच्या रूपामध्ये, नवनवीन शब्दांच्या रूपामध्ये व्यक्त केले जातात किंवा एखाद्या फ्रेज वाक्यप्रचार किंवा आपण इडियम्स बोलतो, म्हणी बोलतो, अशा वेगवेगळ्या प्रकारे हे आपल्या थॉट्स आपण व्यक्त करीत असतो. हिअर आर सम एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड. इथे काही उदाहरण दिलेले आहेत. हे एक्सप्रेशन्स किंवा फ्रेजेस कोणते तो आता आपण टेबल आपण शिकूया. त्या टेबलबद्दल माहिती घेऊया. ओके, नाव हिअर यू कॅन सी अ टेबल. एक्सप्रेशन म्हणजे इम्पॉर्टंट फ्रेजेस दिलेले आहेत. देअर मिनिंग, त्याचा अर्थ इंग्लिश टू इंग्लिश दिलेला आहे आणि तो समजून घेण्यासाठी काही एक्झाम्पल दिलेले आहेत ते आपण बघूया. नंबर 1, ॲज अ रिझल्ट. ॲज अ रिझल्ट अर्थ आहे कॉन्सिक्वेंटली. आता बघा, हा तुम्हाला पण अवघड वाटेल तेव्हा तुम्हाला डिक्शनरी जवळ ठेवायचं आहे. कॉन्सिक्वेंटली ॲज अ रिझल्ट म्हणजे परिणाम स्वरूप. हे असं झाल्यामुळे ह्याचा हा परिणाम झाला. पेंडेमिक सिच्युएशन घडली त्यामुळे हा परिणाम झाला. सो ॲज अ रिझल्ट म्हणजे परिणाम स्वरूप. आता हा समजून देण्यासाठी एक एक्झाम्पल दिलं आहे. माय कार वॉज ब्रोकन डाऊन. माझी कार पूर्णपणे ब्रोकन डाऊन म्हणजे एकदम ॲक्सिडेंट, खराब झाली, बंद पडली किंवा तोडली, मोडली म्हणू शकत नाही, पण एक खराब ॲक्सिडेंट झाली आणि पोचली. ॲज अ रिझल्ट कार ब्रोकन डाऊन झाल्यामुळे त्याचा परिणाम स्वरूप काय झालं? आय वॉज लेट फॉर द मीटिंग. मला मीटिंगला उशीर झाला होता. वन मोर एक्झाम्पल वी कॅन गिव्ह. Because of this pandemic situation happened, ही कोविड-19ची पेंडेमिक सिच्युएशन घडलेली आहे. ॲज अ रिझल्ट वी आर लर्निंग ऑनलाईन. आपण ऑनलाईन शिकत आहोत. ॲज अ रिझल्ट म्हणजे परिणाम स्वरूप. नेक्स्ट एक्सप्रेशन आहे ॲज फार ॲज. म्हणजे ॲज फार म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं किंवा जिथपर्यंत मला माहिती आहे, जोपर्यंत, जिथपर्यंत या अर्थाने. इथे दिलं आहे टू द डिस्टन्स म्हणजे जेवढं मला, जिथपर्यंत मला माहिती आहे या अर्थाने, किंवा एक्सटेंट एक डिस्टन्स किंवा पॉसिबल जेवढं मला शक्यतो आहे त्या अर्थाने. आता इथे बघा ॲज फार ॲज लंच इज इन्क्लुडेड. लंच इज इन्क्लुडेड, लंचमध्ये हे समावेश केलेला आहे. ॲज फार ॲज आय नो, जिथपर्यंत मला माहिती आहे लंचमध्ये हे इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं, जेवढं मला माहिती आहे तेवढं हे इन्क्लूड केलं आहे. म्हणजे ॲज फार ॲज म्हणजे शक्यतो किंवा शक्यतोपरी किंवा जिथपर्यंत या अर्थाने. ॲज वेल ॲज जेव्हा दोन गोष्टी आपण जोडतो त्याचप्रमाणे, हे पण आणि ते पण त्याचप्रमाणे या अर्थाने. टू सुद्धा किंवा इन ॲडिशन टू म्हणजे ॲडिशन, मिक्स, आणखीन अधिक या अर्थाने. बघा, आय वॉज सरप्राइजिंग दॅट माय पेरेंट्स वेअर इन्व्हायटेड ॲज वेल ॲज ऑल रिलेटिव्ज. आय वॉज सरप्राइजिंग, मी आश्चर्यचकित झालो होतो. कशामुळे? दॅट माय पेरेंट्स वेअर इन्व्हायटेड, माझ्या पेरेंट्सला इन्व्हाइट केलेलं होतं. ॲज वेल ॲज त्याचप्रमाणे ऑल रिलेटिव्ज आणि सर्व नातेवाईकांना सुद्धा. म्हणजे माझ्या पेरेंट्सना सुद्धा, पेरेंट्स आणि नातेवाईकांना, या दोघांना सुद्धा, त्याचप्रमाणे नातेवाईक, म्हणजे दोघे जेव्हा कनेक्ट करण्यासाठी हा ॲज वेल ॲज वापरतात, त्याचप्रमाणे किंवा सुद्धा या अर्थाने. नेक्स्ट कांट हेल्प. आता कांट हेल्पचा अर्थ नीट बघा. बी अनएबल टू स्टॉप डुईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्यापासून मी आता थांबू शकत नाही. कांट हेल्प. बी अनएबल, अनएबल म्हणजे अशक्य. टू स्टॉप डुईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्यापासून मी आता थांबणं अशक्य आहे मला. उदाहरण बघा, आय कांट हेल्प लेझी अँड लाफिंग पीपल एव्हरी टाईम. मी हसणाऱ्या आणि आळशी लोकांना, पीपल, प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी मी थांबवू शकत नाही. ही गोष्ट करण्यापासून मी त्यांना थांबवू शकत नाही. म्हणजे त्यांना आय कांट स्टॉप देम या अर्थाने. कांट वेट. बी व्हेरी ईगर ऑर एक्साइटेड अबाउट डुईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्यासाठी खूप उत्सुक असणे. कांट वेट. आता पेंडेमिक सिच्युएशन संपली, समजा हे कोविड-19 संपलं आणि शाळा सुरू झाली
आत्ता मात्र मी थांबवू शकत नाही घरी, मला स्कूलमध्ये जायचंच आहे. म्हणजे कांट वेट या अर्थाने. उदाहरण बघा, वी कांट वेट टू गो टू डिस्नीलँड नेक्स्ट संडे. पुढच्या संडेला डिस्नीलँडला जाण्यापासून मी आता थांबवू शकत नाही. म्हणजे आय एम सो एक्सायटेड, म्हणजे मी खूप उत्सुक आहे तिथे जाण्यासाठी. शाळा सुरू झाल्यानंतर आय कांट वेट मीन्स आय एम सो एक्सायटेड, मी खूप एक्सायटेड आहे टू गो देअर या अर्थाने. जस्ट अ मिनिट, थोडा वेळ. इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम, थोडा वेळ. अर्थ बघा, एक्झाम्पल बघा, आय विल बी रेडी टू लिव्ह इन जस्ट अ मिनिट. काही क्षणामध्येच मी तुला निघून जाणार आहे, निघून जाण्यासाठी तयार होतोय. आय विल बी रेडी, मी तयार होईल. कशासाठी? टू लिव्ह, निघून जाण्यासाठी. इन जस्ट अ मिनिट, काही क्षणामध्येच इथून निघून जाण्यासाठी मी तयार होतोय. जस्ट नाव, व्हेरी शॉर्ट टाईम अगो, म्हणजे काही वेळापूर्वीच एखादी आत्ताच गाडी निघून गेली, म्हणतो ना, स्टेशनला पोहोचलो आणि गाडी निघून गेली. जस्ट नाव आय हर्ड दिस न्यूज जस्ट नाव, मी आत्ताच ती न्यूज ऐकली. म्हणजे एखादी घटना काही मोमेंट अगदी काही क्षणाच्या पूर्वी घडलेली असेल तेव्हा ते सांगण्यासाठी जस्ट नाव. ओके, सो इन दिस वे दीज आर द एक्सप्रेशन, दीज आर द मिनिंग्स अँड देअर एक्झाम्पल्स. नाव नेक्स्ट, टीचर टेक अन ॲक्टिव्हिटी टू अंडरस्टँड यूज ऑफ एक्सप्रेशन इन अ सेंटेन्स. आता तुम्ही जे आपण एक्सप्रेशन बघितले ते तुम्ही या सेंटेन्समध्ये यूज करू शकता. आय एम कमिंग देअर, मी तिथे येत आहे. डॅश डॅश प्लीज वेट फॉर मी. आता जे आपण टेबलमध्ये बघितलं यापैकी कोणता यूज करणार ते तुम्ही बघा. आय एम कमिंग देअर डॅश डॅश प्लीज वेट फॉर मी, माझ्यासाठी थांब. नेक्स्ट आहे, माय टीचर गाईड्स मी डॅश डॅश मोटिवेट मी टू पार्टिसिपेट इन इलोकेशन कॉम्पिटिशन. भाषणाच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी माझे टीचर मार्गदर्शन करतात डॅश डॅश आणि मोटिवेट, प्रोत्साहन पण देतात. इथे कोणता शब्द एक्सप्रेशन यूज करणार, फ्रेज? थर्ड, तुम्ही गेस करता. आय डॅश डॅश यू ड्यू टू नॉट सपोर्टेड अदर्स इन देअर निडी टाईम. डॅश डॅश कारणामुळे त्यांच्या गरजेमध्ये मी त्यांना सपोर्ट करू शकलो नाही. आता काय असेल बघा. नेक्स्ट, ही कुड नॉट स्टडी ऑन राईट वे, तो योग्य प्रकारे तो अभ्यास करू शकला नाही डॅश डॅश. मग त्याचा परिणाम काय झाला? ही फेल्ड इन द एक्झाम, परिणामस्वरूप तो एक्झाममध्ये फेल झाला. माहिती काय, परिणामस्वरूपसाठी एक शब्द आपण एक्सप्रेशन यूज केलेला आहे, कोणता? ॲज अ रिझल्ट. ओके, आता आपण बघूया त्याचा आन्सर बघूया. 1, आय एम कमिंग देअर इन जस्ट अ मिनिट, काही क्षणामध्येच मी तिथे येतोय. प्लीज वेट फॉर मी, माझ्यासाठी थांब. माय टीचर गाईड्स मी ॲज वेल ॲज, त्याचप्रमाणे काय करतात? मोटिवेट पण करतात, प्रोत्साहन पण देतात. कशासाठी? टू पार्टिसिपेट इन इलोकेशन कॉम्पिटिशन. नेक्स्ट, आय कांट हेल्प यू, मी काय हेल्प करू शकलो ना, मी काही करू शकलो नाही त्यासाठी. ड्यू टू नॉट सपोर्टेड अदर्स इन देअर निडी टाइम्स, कशामुळे? त्यांच्या गरजेमध्ये मी त्यांना हेल्प करू शकलो नाही अर्थाने. नेक्स्ट, ही कुड नॉट स्टडी ऑन राईट वे, योग्य प्रकारे त्याने अभ्यास केला नाही, त्याचा परिणाम ॲज अ रिझल्ट ही फेल्ड इन दॅट एक्झाम. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इथे सोडून दिलेले काही ॲक्टिव्हिटी. टीचर डेमॉन्स्ट्रेट, आता सोडून दिलेली ॲक्टिव्हिटी बघूया आपण डायरेक्ट. कंप्लीट द सेंटेन्स बाय युझिंग प्रॉपर एक्सप्रेशन, सेम त्या प्रकारचे फिल इन द ब्लँक. दे डॅश डॅश अप टू नेक्स्ट मंथ, नेक्स्ट मंथ पुढच्या महिन्यामध्ये ते डॅश डॅश. काय? ही लेफ्ट दिस हॉल डॅश डॅश, तो हॉल सोडून निघून गेला डॅश डॅश. कधी? जस्ट अ मिनिट. ओके, बघूया आता त्याचा मिनिंग, आन्सर बघूया. दे कांट वेट अप, ते थांबू शकले नाहीत. टू नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्यापर्यंत. ही लेफ्ट दिस हॉल जस्ट नाव, आत्ताच त्यांनी हॉल सोडून निघून गेले. ओके, टीचर हेल्प्स, टीचर तुम्हाला हेल्प करणार आहे, तुम्हाला क्ल्यू देणार आहे. ती सगळ्या प्रॉपरली ॲक्टिव्हिटीज घ्यायची आहे, पण आता हे व्हिडिओमध्ये ती आपण घेऊ शकत नाही आहे. ओके, नेक्स्ट, आता हे जे आहेत एक्सप्रेशन ॲज अ रिझल्ट, ॲज वेल ॲज, कांट वेट, जस्ट अ मिनिट, या आपण सेंटेन्समध्ये यूज करायचे आहेत. त्याचे एक्झाम्पल लिहायचे आहेत. आपण दिलेले आन्सर दिले. ॲज अ रिझल्ट एक एक्झाम्पल दिले. ही स्टडीड हार्ड डे अँड नाईट, तो रात्रंदिवस त्याने खूप अभ्यास केला. ॲज अ रिझल्ट, परिणामस्वरूप, ही स्कोर्ड गुड मार्क्स इन द एक्झाम, परीक्षेमध्ये त्याने चांगले मार्क्स मिळवले. ॲज वेल ॲज, त्याचप्रमाणेचा अर्थ बघूया. शी हॅज इन्व्हायटेड मी, तिने मला इन्व्हाइट केलं. ॲज वेल ॲज, त्याचप्रमाणे माय फ्रेंड, माझ्या मित्राला देखील बोलावलं. कांट वेट, मी थांबवू शकलो नाही, म्हणजे मी खूप उत्सुक होतो. आय वॉन्ट माय सर्टिफिकेट, आय कांट वेट नाव, मला माझं सर्टिफिकेट पाहिजे.
आय कांट वेट नाव, मी थांबू शकत नाही, म्हणजे मी आय एम सो एक्सायटेड, आय एम सो ईगर या अर्थाने. जस्ट अ मिनिट, अगदी एक क्षण या अर्थाने. आय विल कॉल यू इन जस्ट अ मिनिट, मी तुला लगेच कॉल करतो. आपण कॉल दुसऱ्याशी बोलत असं म्हणून आता लगेच कॉल करतो, थांबी कॉल ठेवून या अर्थाने. सो इन दिस वे ऑल these expressions we can use our own sentence. Okay, one more passage is given. इथे एक पॅसेज दिलेला आहे. Once upon a time there were two friends in a well known company. आता हे पॅसेज दिलेला आहे, तो पॅसेज रीड करायचा आहे आणि आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि योग्य ठिकाणी जे एक्सप्रेशनचा यूज करायचा. मी फक्त रीड करतो, मिनिंग सांगणार नाही. Once upon a time there were two friends in a well known company. Both were workers dash union leaders. One day their manager called them to discuss on the topic. The peon of that office went to them and gave the message, but one of them was not present there. Second one told him that dash I cannot come with you because dash ago my friend went to another section to bring needful material and dash I know he will come with an hour. Peon told him that he dash him for a long time and returned to the office and told what happened to the manager. Manager irritated and told that dash he dash them. Now he dismissed both friends from the company. आता तुम्ही जर थोडंसं स्लोली रीड करून त्याचा मिनिंग समजून घेण्याचा प्रयत्न करा, ते तुमच्यावरती सोपवतो. आपण डायरेक्ट त्याचा आन्सर बघूया, त्याच्यामध्ये कोणते यूज केलं आहे. वन्स अपॉन टाइम देर वेर टू फ्रेंड्स इन अ वेल नॉन कंपनी. ओके, बोथ वेर वर्कर्स, दोन्ही पण वर्कर्स होते म्हणजे कामगार होते. ॲज वेल ॲज त्याप्रमाणे युनियन लीडर्स पण होते. ओके, वन डे, एक दिवस, देअर मॅनेजर कॉल्ड देम टू डिस्कस ऑन अ टॉपिक, एका विषयावरती बोलण्यासाठी मॅनेजरने त्यांना बोलवलं. द प्यून ऑफ दॅट ऑफिस वेंट टू देम अँड गेव द मेसेज बट वन ऑफ देम वॉज नॉट प्रेझेंट देअर. तर दोघांपैकी एक जण तिथे नव्हता. सेकंड वन टोल्ड हिम दॅट जस्ट नाव आय कॅन नॉट कम, आत्ताच, जस्ट नाव, आत्ता मी येऊ शकत नाही, कारण विथ यू, कारण बिकॉज जस्ट अ मिनिट, काही मिनटं अगोदरच, काही वेळा अगोदरच, ॲगो माय फ्रेंड वेंट टू अनदर सेक्शन टू ब्रिंग नीडफुल मटेरियल अँड ॲज फार ॲज जेवढं मला माहिती आहे त्याच्या दृष्टिकोनातून आय नो ही विल कम विदिन अन आवर, तो एक तासानंतर येणार आहे माझ्या माहितीनुसार. पिऊन टोल्ड हिम दॅट ही कांट वेट फॉर हिम फॉर अ लॉंग टाईम अँड रिटर्न टू द ऑफिस अँड टोल्ड, तो जास्त वेळ त्याच्यासाठी वाट बघत थांबला नाही. तो ऑफिसमध्ये परत गेला आणि मॅनेजरला सांगितलं, टोल्ड व्हॉट हॅपन, जे काय घडलं ते, आणि दिसत नाही ते. सो या प्रकारे पॅसेजमध्ये आपल्या डे टू डे लाईफ बोलण्यामध्ये, रायटिंग्समध्ये वी हॅव टू यूज दिस टाईप ऑफ एक्सप्रेशन्स विच आर कॉल्ड फ्रेजेस. याचा यूज आपण बोलताना, लिहिताना करायचा आहे. ओके, सो आज आपण काय शिकलो अबाउट द एक्सप्रेशन्स, एक्सप्रेशन काय असतात, ते त्याचा मिनिंग काय असतो, त्याचा यूज कसा करायचा ते आपण शिकलो. नेक्स्ट वन, हाऊ टू डील विथ एक्सप्रेशन्स अँड मिनिंग्स. ते डील करण्यामध्ये हाऊ टू यूज, त्याच्याची आपण कशा प्रकारे यूज करायचं ते शब्दशः अर्थ नाही घेता. हाऊ टू यूज डिक्शनरी वाईल रीडिंग एनी टॉपिक, डिक्शनरीचा यूज कशा प्रकारे करावा. हाऊ टू मेक अ लिटल स्टोरी ऑर अ सिच्युएशन बाय फिलिंग विथ एक्सप्रेशन, हे एक्सप्रेशन फिलअप करण्यासाठी एखादी स्टोरी बनवायची किंवा एक स्टोरी किंवा एक सिच्युएशन, एखादी परिस्थिती अनुसार ते आपण यूज करू शकतो. सो ऑल दिस थिंग्स वी लर्न टुडे. सो फ्रेंड्स, आय होप यू माइट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक्ड इट, प्लीज शेअर इट, अँड इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी, यू कॅन राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे, टेक केअर, थँक यू व्हेरी मच.